70 फूट रोड परिसरात नेहमीप्रमाणे वर्दळ सुरू होती। 35 वर्षीय सुरेश श्रीराम आपल्या दुचाकीवरून जात असताना त्याला साधी कल्पनाही नव्हती की मृत्यू काही पावलांवरच त्याची वाट पाहत उभा आहे। अचानक 2 ते 3 दुचाकी समोरून आल्या आणि त्यांनी सुरेशची वाट अडवली। गाडी थांबताच 5 ते 6 जणांच्या टोळीने सुरेशवर हल्ला चढवला। त्यांच्या हातात कोयते, लाकडी काट्या आणि जड दगड होते। सुरेशने जीव वाचवण्यासाठी पळण्याचा प्रयत्न केला, पण नराधमांनी त्याला घेरले होते। भर दुपारी सर्वांदेखत त्या टोळीने सुरेशवर वार केले। कोयत्याने सपासप वार होत होते, काट्यांनी शरीराची हाडं मोडली जात होती। इतक्यावरही आरोपीचा राग शांत झाला नाही। त्यांनी सुरेशच्या डोक्यावर मोठे दगड घालून त्याचा चेहरा चेंदा-मेंदा केला। घटनास्थळावरून रक्ताचा सडा पडला होता आणि हा निर्गुण प्रकार पाहून परिसरातील लोकांच्या काळजाचा ठोका चुकला। घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त विजय कबाडे आणि जेलरोड पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले। पोलिसांनी परिसरातील CCTV फुटेज तपासले असता त्या हत्याकांडाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर आला। पोलिसांनी वेगाने चक्र फिरवली आणि गुन्हा घडल्यानंतर अवघ्या 1 तासात 5 आरोपींना बेड्या ठोकल्या। 6व्या आरोपीचा शोध सुरू आहे। हा जुन्या वादातून झालेल्या पूर्वनियोजित हल्ला होता। आम्ही 5 जणांना ताब्यात घेतले असून मुख्य सूत्रधारासह सर्वांवर कडक कारवाई केली जाईल, असे पोलीस उपायुक्त विजय कबाडे माध्यमाशी बोलतात। सोलापूर शहरात 70 फूट रोड या भागामध्ये जेलरोड पोलीस स्टेशनच्या अंतर्गत सुरेश कृष्णा श्रीराम या युवकाचा, ज्याचं वय 35 वर्ष आहे, या युवकाचा 5-6 लोकांनी मिळून दिवसा त्याला रस्त्यात अडवून, कट रचून रस्त्यात अडवून कोयते, काट्या आणि तिथेच रोड साईड पडलेल्या मोठ्या दगडांनी ठेचून त्याचा मर्डर केल्याची घटना झालेली आहे। सदरील घटना झाल्यानंतर तात्काळ घटनास्थळी सर्व वरिष्ठ अधिकारी आणि तपासाची या टीम्स तिथे पोहोचलेल्या होत्या। पोलीस स्टेशन जेलरोड यांच्या टीम आणि क्राईम ब्रँचच्या स्पेशल टीम आम्ही आरोपींसाठी रवाना केलेले होते। साधारण 1 तासाच्या आत 6 पैकी 5 आरोपी आपण अटक केलेले आहेत। 6व्या आरोपीसाठी टीम रवाना झालेली आहे, तो पण लवकरच मिळेल। काय नेमका वाद होता? बरोबर, मयत आणि आरोपी यांच्यामध्ये इनिशियली वराह पालनावरून 2017 पासून काही वाद होते। 2017 मध्ये आरोपींचे काही वराह मयतांनी विष देऊन मारून टाकले होते, यापासून त्यांची भांडणं सुरू झालेली आहेत आणि 2020 मध्ये एक त्यांच्यामध्ये मारामारीचा गुन्हा दाखल होता। त्यानंतर त्यांच्यामध्ये आपसात कुठला वाद नव्हता, परंतु यावेळेस म्हणजे आज त्यांनी संबंधित मयतास या जुन्या वादाच्या आणि भांडणाच्या कारणावरून मारून टाकल्याचं प्रथमदर्शनी निदर्शनास येते तपासामध्ये। पार्श्वभूमी समजली मयताच्यावर आतापर्यंत 10 गुन्हे असल्याचं निष्पन्न होत आहे। गर्दी, मारामारी, दरोडा, चोरी अशा स्वरूपाचे 353 अशा स्वरूपाचे गुन्हे त्याच्यावर दाखल असल्याची हिस्ट्री आहे। त्याच्यावर याच्या अगोदर प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन पण करण्यात आलेली आहे आणि आरोपींवर विशेष गुन्हे नाहीत, पण 2-4 म्हणजे दोन आरोपींवर 2-3 मारामारीचे आणि गर्दीचे गुन्हे दाखल करण्यात आलेले त्याच्या अगोदर 2015 पासून।